काल झालेली महापत्रकार परिषद त्याच्यानंतर प्रतिसाद खऱ्या अर्थानं प्रत्युत्तर हे सगळीकडून सुरू आहे। आपण एकंदर बघू शकतो तर सगळ्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। आता त्यातच आता शर्मिला ठाकरे यांनी पण एक चांगला टोमणा उद्धव ठाकरेंना मारलाय। ज्या माणसामुळे दिग्गज नेत्यांना खऱ्या अर्थानं शिवसेना सोडायला लागली त्यांच्यातून पक्ष सुटला असं शर्मिला ठाकरे यांनी वक्तव्य विक्रोळी महोत्सवाला केलंय। त्यामुळे आता या वक्तव्यानंतर वेगळ्या चर्चांना उधाण आलंय। सध्या सगळीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध चर्चा आणि आंदोलने होत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरक्षणाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय व्यवस्थेत आरक्षण ठेवायला पाहिजे होतं असं ते म्हणाले। नागपुरात आयोजित सामाजिक न्याय परिषदेत ते बोलत होते। बाबासाहेबांनी न्याय व्यवस्थेत आरक्षण न ठेवल्याने 80% लोकांचं नुकसान झालेलं आहे असंही ते म्हणाले। जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत। साताऱ्यातल्या कराड या ठिकाणी आज कृष्णा कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाचं आज उद्घाटन करण्यात आलं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले यांनी अनोख्या पद्धतीनं बैलगाडीतून या कार्यक्रम ठिकाणी हजेरी लावली। खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोघांचीही मिश्किल टिप्पणी आज पाहायला मिळाली। एकीकडे उदयनराजे यांनी आपल्या भाषणातून आपली ही रणजी टीम आहे आणि या रणजी टीममध्ये आम्हाला देखील आता साथ ठेवा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। त्यानंतर त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी सुद्धा आपली ही रणजी टीम नसून IPLची टीम आहे आणि त्या टीमचं मालक तुम्ही स्वतः आहात, त्यामुळं या टीममध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही याचा संपूर्ण अधिकार तुम्हालाच असल्याचं म्हटलंय। शिवाय हे सगळं करत असताना आम्हालाच देखील ह्या टीममध्ये ठेवा असं देखील फडणवीस यांनी म्हटलं। त्यामुळे या मिश्किल टिप्पणीनंतर सभागृहामध्ये एकच हास्य पिकल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या न्यूझीलंड येथील दावोस येथे पार पडत असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राबरोबर 70,000 कोटींचा समंजस करार झाला आहे। अर्थातच महाराष्ट्राला पहिल्याच दिवशी 70,000 कोटींची गुंतवणूक मिळाली आहे। ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाबरोबर 25,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे। जिंदल बरोबर 41,000 कोटींची गुंतवणूक झाली। तर AI अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब्स बरोबर साठी 4,000 कोटींची गुंतवणूक झाली। या पुढील देखील जो समंजस करार होणार ते किती कोटींचा होणार आहे देखील पाहण्याचं महत्त्वाचं आहे। मात्र या सर्व जे गुंतवणूक येणार आहे या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रातील जे तरुण मंडळी आहे, जे तरुण पिढी आहे त्यांना किती नोकऱ्या मिळतील हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असेल। सध्या सर्वत्र राम नामाची धून सुरू असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। 22 जानेवारीला अयोध्ये येथे राम मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा संपन्न होणार आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार बोलताना त्यांनी मात्र या प्रश्नावर दिखावा करू नका अशी टीका भाजपच्या नेत्यांवर केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। आमदार रोहित पवार हे 22 तारखेला मंदिरामध्ये जाणार आहेत, दर्शन घेणार आहेत। मात्र हे करताना त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे जे लोक सध्या मंदिरामध्ये स्वच्छता अभियान करत आहेत ही दिखाव्यासाठी करू नका। त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की आपण स्वच्छतेचा जेव्हा स्वच्छता करतो तेव्हा सर्वप्रथम कापड पिळून घेतो आणि नंतर फरशी पुसतो, परंतु भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत हे या ठिकाणी स्वच्छता करताना तसंच कापड घेऊन पुसताना दिसत नाहीत। याच्यावरून लक्षात येतं की ह्यांचं काम फक्त देखाव्यासाठी आहे। आणि त्यांनी बोलताना या ठिकाणी सांगितलं की जो हिंदू आहे त्याच्या प्रत्येक घरामध्ये आज देवारा आहे, त्या देवाऱ्यामध्ये राम आहे आणि तो राम प्रत्येकाच्या हृदयात आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पायी जाण्याचा निर्णय धुळ्यातील सकल मराठा समाज बांधवांकडून घेण्यात आला आहे। 20 जानेवारी रोजी धुळ्यातून मराठा समाज बांधव हे मुंबईच्या दिशेने पायी जाणार आहेत। या आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठा समाज बांधवांनी व पदयात्रेत येणाऱ्या समाज बांधवांनी आपल्यासोबत औषधं आतरून पांघरून व इतर आवश्यक बाबी सोबत घ्याव्यात असं आवाहन मराठा समाज बांधवांकडून करण्यात आलं आहे। 22 जानेवारीला भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे। ही प्राणप्रतिष्ठा होत असताना भगवान श्रीराम येत असल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद उत्सव आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांना तशा सूचनाही भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दिल्याचं समजतंय। आता यावरती रामबाण उपाय म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यासारख्या इंडिया आघाडीतील नेत्यांनी देखील भगवान श्रीराम येत असल्या वेळी मंदिरात जाऊन पूजा अर्चना करण्याचा निर्णय घेतलाय। राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान, त्याचबरोबर अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये आणि ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये 22 जानेवारीला मंदिरात जाऊन पूजा करणार आहे। त्यामुळे इंडिया आघाडी आपण भारत विरोधी नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न यामधून करणार आहे। त्यामुळे
आता लोक याकडे कसं पाहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावतीमध्ये काँग्रेसची विभागीय आढावा बैठक पार पडणार आहे। 18 जानेवारीला ही बैठक पार पडणार आहे। दुपारी 1 वाजता रमेश चेन्नीथाला यांच्यासह नाना पटोले असतील, काँग्रेसचे मोठे जे नेते आहेत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसची पहिली बैठक अमरावतीमध्ये पार पडते आहे आणि या बैठकीमध्ये लोकसभेची सूत्र कशा पद्धतीने करायची, कारण अमरावती लोकसभा जर बघितलं तर ही राष्ट्रवादीला सुटलेली आहे, मात्र काँग्रेस आग्रही आहे की अमरावती लोकसभा जी आहे ती तिकीट आम्हाला काँग्रेसला देण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळेच या बैठकीला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। नेमकं आता या मीटिंगमध्ये काय होणार याकडे आता संपूर्ण काँग्रेस पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांचं लक्ष लागलेलं आहे। या निवडणुकीमध्ये नाना पटोले आपली काय भूमिका घेणार याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे। आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकांसह इतर सर्व निवडणुका या EVM मशीनद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी जालन्यातील वकिलांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळे यांच्यामार्फत मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। मागील अनेक निवडणुकांपासून मतदान यंत्राच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। मतदान यंत्राची फेरफार होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत। निवडणुकीचा अधिकार प्राप्त असलेले भारतीय नागरिक मतदान करून आपला प्रतिनिधी निवडतात। निवडणूक हे भारतीय लोकशाहीचे प्रमुख अंग आहे, त्यामुळे ते पारदर्शक होणे गरजेचे आहे। म्हणून आगामी काळातील सर्व निवडणुका या EVM मशीनद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी जालन्यातील वकिलांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळे यांच्यामार्फत मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। वेतन वाढ करून 26,000 रुपये वेतन करण्यात यावं, त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी गेल्या 1.5 महिन्यापासून अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका या संपावर आहे। त्यामुळे कुठंतरी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। क्रांती चौक ते जिल्हा परिषद कार्यालय असा या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आणि मोर्चाचं स्वरूप या ठिकाणी आता जेल भरो आंदोलनात होणार आहे। आमच्या मागण्या त्वरित मान्य करा, अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडणार आहोत, अशा पद्धतीचा इशारा सरकारला या अंगणवाडी सेविकांनी दिलेला आहे। राज्यात वर्षभरात 15,000 नागरिकांचे अपघातात मृत्यू झाले आहे। हे मृत्यू फक्त अपघातामुळे झाले नसून काही नागरिकांचे जीव आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणेमुळे देखील गेले असेल असा प्रकार नंदुरबार जिल्ह्यात समोर आला आहे। नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात 15 दिवसात 16 अपघातांची नोंद झाली आहे। मात्र खांडबारा ग्रामीण रुग्णालयात ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्यामुळे अपघातग्रस्त नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। खांडबारा विसरवाडी रस्त्यावर झालेल्या 2 मोटरसायकलीच्या अपघातात पाऊण तासपर्यंत ॲम्ब्युलन्सची वाट पाहून देखील ॲम्ब्युलन्स न आल्याने नाईलाजाने जखमींना ॲपे रिक्षामध्ये टाकून रुग्णालयात नेण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर विसरवाडी रुग्णालयातून ॲम्ब्युलन्स बोलवून नंदुरबार येथे पाठवण्यात आले। मात्र नंदुरबार रुग्णालयात पोहोचल्यानंतर एकाचे मृत्यू झाले आहे। अधिक प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाले असून वेळेवर जर ॲम्ब्युलन्स मिळाली असती तर त्यांचे जीव वाचवण्यात यश मिळाले असते अशी भावना व्यक्त केली जात आहे। आरोग्य विभाग लक्ष देत नसून गरीब आदिवासींचे आणखी किती जीव घेणार असं संतप्त प्रश्न खांडबारा गावाचे सरपंच अविनाश गावित यांनी उपस्थित केले आहे। राज्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट याच्या नुकसान भरपाई पोटी जी मदत दिली जाणार आहे त्या मदतीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला असून याचा वाशिम जिल्ह्यातील तब्बल 2,03,000 शेतकऱ्यांना फायदा होणार असून यामध्ये 115,26,00,000 रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाणार आहे। यामध्ये 13,600 रुपये हे जिरायती शेतीसाठी, तर बागायती शेतीसाठी 26,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी तब्बल 36,000 रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना होणार आहे। निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना थोडासा तरी दिलासा मिळणार आहे। अवकाळी पावसाचा फटका हा कांद्याच्या पिकावर जास्त प्रमाणात झालेला पाहायला मिळाला, कारण नवी मुंबईतील APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याची आवक ही कमी झाली आणि कांद्याचे दर हे गगनाला भिडलेले पाहायला मिळाले। मात्र आता नवीन कांद्याला सुरुवात झाली असून APMC मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक चालू झाली आहे। कांद्याची आवक ही 100 गाड्या होऊ लागल्यामुळे आता कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे। 20 ते 30 रुपये किलोने कांदा विकला जात आहे। येणाऱ्या काळात देखील हे दर असेच राहतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। नवीन कांद्याची आवक ही सुरू झाली असून
असून येणाऱ्या काळामध्ये जास्त आवक होणार असल्याचं देखील व्यापाऱ्यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात यंदा हळदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली असून जून जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका हळद पिकांना बसला असून हळदीवर करपाचा प्रादुर्भाव झाल्याने हळदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. दरवर्षी हळदीला 7 ते 8 हजार रुपये भाव जिल्ह्यात मिळत असला तरी सध्या नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला 11.5 ते 12.5 हजारापर्यंत उच्चांकी भाव मिळत आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत तरी हळद ही मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी न आणल्यामुळे देखील असे भाव वधारले असल्याचं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र येणाऱ्या काळात आणखीन भाव हे वधारू शकतात असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. माजलगाव तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झालाय. यामुळे शासनाने त्वरित दुष्काळ जाहीर करावा. चालकांच्या विरोधात जो कायदा आणलाय तो त्वरित रद्द करण्यात यावा. तसेच पीक विमा कंपनीने जाहीर केलेली रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही, ती शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावी. या मागण्यांसाठी माजलगावमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. महाविकास आघाडीतील वेगवेगळे पक्ष या निमित्ताने एकत्रित आले होते. माजलगाव येथील परभणी फाटा परिसरात करण्यात आलेल्या या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मागण्यांचे निवेदन प्रशासनास सादर करण्यात आले असून यावर तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या सर्वपक्षीय आंदोलकांनी दिला आहे. शेतकरी हा निसर्गासमोर हतबल झालेला आहे. सुरुवातीला पाऊस नव्हता आणि नंतर पाऊस आला आणि नंतर एलो मोजाकनं सोयाबीन पूर्णतः हापस गेलंय. अशा परिस्थितीत असताना देखील सोयाबीनला बाजारपेठेमध्ये भाव मिळत नाही. आज वेळेला केवळ 3 ते 3.5 पुढे 4,000 रुपये भाव मिळतोय. मात्र या भावातून शेतकऱ्याचं काही भागत नाही. लोकांना कर्ज फिटत नाही. त्यामुळं इकडच्या सेनगाव येथे ठाकरेच्या शिवसेनेकांनी आंदोलन केलंय. ते आंदोलन आगळं वेगळं केलं. त्यांनी स्वतःच्या सोयाबीन गंजीमध्ये गाडून घेत हे आंदोलन केलं आहे. जो सोयाबीनला भाव द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केलेली आहे. जोपर्यंत सोयाबीन असेल, हळद असेल, कपाशी असेल भाव मिळत नाही तोपर्यंत असं तीव्र आंदोलन करत राहू असा इशारा देखील आता या आंदोलकांनी दिला आहे. सरकारने पामतेल आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव गळालेले आहेत. हे पामतेल आयात करणं थांबवावं अशी मागणी देखील आता या आंदोलकांनी केलेली आहे. जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर बोनसचा लाभ मिळण्याकरता तथा विक्रीसाठी ऑनलाईन पोर्टल MEML पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे फार गरजेचे आहे. त्या अनुषंगाने 15 जानेवारी ही ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख दिली गेली होती. मात्र बहुतेक शेतकऱ्यांनी ही ऑनलाईन नोंदणी न केल्यामुळे ती तारीख वाढवून 31 जानेवारी करण्यात आली. त्या अनुषंगाने निश्चितच याच्या शेतकऱ्यांना लाभ होईल आणि बहुतेक शेतकरी जे ऑनलाईन नोंदणी करू शकले नाही ते ऑनलाईन नोंदणी करू शकणार. नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम वाया गेले असताना रब्बी हंगामात देखील पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळालं. मात्र आता जिल्ह्यातील शेतकरी हा फळ पिकाकडे वळला असून पपईनंतर आता शेतकऱ्यांनी खरबूज आणि टरबूजाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुरुवात केली आहे. अर्धापूर, मुदखेड आणि मुगट तालुक्यांमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आता खरबूज आणि टरबूजाची लागवड केली आहे. त्यामुळे उन्हाळा जवळ असल्याने टरबूज आणि खरबूजाची मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात मोठी आवक वाढणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात असलेल्या मुरादपूर शेतशिवारामध्ये शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर समुद्रपूर पोलिसांनी छापा टाकला. गोपनीय माहितीवरून समुद्रपूर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळत असलेल्या 10 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. या जुगार खेळणाऱ्या आरोपीकडून 7,28,000 रुपयाचा मुद्देमाल समुद्रपूर पोलिसांनी जप्त केला आहे. जुगार खेळण्याच्या विरोधात समुद्रपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले दिसून येत आहे. जुगारांवर कारवाई करण्याची धडक मोहीम समुद्रपूर पोलिसांनी राबवली असून पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ह्या समुद्रपूर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. केंद्र सरकारने जो हिट अँड रन कायदा अंमलात आणलेला आहे तो कायदा मागे घेण्याकरिता आज बेळगावातील चालक संघटनांनी आंदोलन केलंय. या आंदोलनात बेळगावासह गोकाक, आठवणी तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील सर्व चालक एकत्रित आले आहेत आणि त्यांनी हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. आम्ही कोणताही अपघात हा जाणून बुजून करत नाही. मात्र सरकारने हा जर कायदा अंमलात आणला तर आमचे कुटुंबीय रस्त्यावर येतील. आम्ही जर 7 लाख रुपये कमवलो असतो तर आम्हाला ड्रायव्हिंग करण्याची वेळच आली नसती. त्यामुळे हा कायदा मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी चालक संघटनांनी स्टेअरिंग फॉर आंदोलन करत शहरात केली आहे. जालना शहर महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या आस्थापना दुकानांची प्लास्टिक बंदीबाबत तपासणी करण्यात आली आहे. याकरिता एकूण 2 पथकांची स्थापना करण्यात आलेली असून सदर पथकामध्ये एकूण 11 स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्लास्टिक बंदीबाबत 90 ते 95 आस्थापना दुकानांची तपासणी करून एकूण 110 किलो प्लास्टिक गोळा जप्त करण्यात आला आहे. तसेच प्लास्टिक वापराबाबत 9 दुकानदारांकडून प्रत्येकी 5,000 प्रमाणे 85,000 रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. जालना शहर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिक बंदीबाबत नियमित तपासणी करण्यात येणार असून प्लास्टिक वापराबाबत कडक निर्बंध लावून प्लास्टिकचा वापर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
तसेच यावेळी न्यायालयाच्या निर्देशानुसार आस्थापनांवर मराठीमध्ये पाटी बोर्ड फलक लावण्याबाबत निर्देश प्राप्त असून याबाबत दुकानदारांना आपल्या दुकानाच्या पाट्या मराठीमध्ये लावण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. हिंगोलीच्या औरंगाबाद तालुक्यातील सिद्धेश्वरी धरणामध्ये आज खरेला जो आहे तर 43% पाणीसाठा जिवंत आहे. या धरणातून पूर्ण कालव्याला जे सोडलेलं पाणीमुळे नेहमीच जे आहे तर यामध्ये पाणीसाठा जो आहे तर दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. खरं तर शेतकऱ्यांना जो आहे तर रब्बी हंगामामध्ये पाणी पातळी लवकरच पाहिजेच होती, मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही पाणी पातळी सोडण्यात आली आहे. त्यामुळं निश्चितच रब्बी हंगामाला देखील जे आहे या पाण्याचा फटका बसला आहे आणि दुसरीकडे धरणातील पाणीसाठा देखील दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. त्यामुळे निश्चितच या धरणावरून ज्या ज्या गावांना ज्या ज्या शहराला पाणी पुरवठा होतो तेथील शहराला आणि गावातील नागरिकांना जो आहे आता पाणी जपून वापरावं लागणार आहे, त्याही तर पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार. 22 जानेवारीच्या अयोध्येतल्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्तानं जगभरात आनंद साजरा केला जातोय. प्रत्येक जण ज्याला जसं शक्य आहे तसा तो या सोहळ्यामध्ये सहभागी होतोय. पुण्यात सध्या अशाच पद्धतीनं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेला एक रिक्षावाला जोरदार चर्चेत आलाय. त्यानं त्याची संपूर्ण रिक्षा ही जय श्रीराम या अक्षरांनी सजवलेली आहे. संपूर्ण रिक्षा ही रामाच्या अक्षरांनी राममय केली आहे. त्याला अयोध्येसाठी या रिक्षातून प्रवास करायचा असल्याचं तो सांगतोय. इतकंच नाही तर चलो अयोध्या असं स्लोगन देखील त्यानं रिक्षावर लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. आणि याच रिक्षात बसून तो अयोध्येपर्यंत वारी करणार आहे. या सगळ्या दरम्यानच्या प्रवासात जय श्रीरामचा नारा देत अयोध्येला दर्शनासाठी जाणार असल्याचं या रिक्षावाल्यानं सांगितलंय. जवळपास 3 ते 4 लाख रुपयांचा खर्च या रिक्षावाल्यानं या सोहळ्याच्या निमित्तानं प्रभू रामचंद्रांसाठी केल्याचं स्वतः कबूल केलंय. अर्थात त्याला अयोध्येमध्ये जाऊन योगी आदित्यनाथांनी आपल्या रिक्षात बसावं असं देखील मनोमन वाटत असल्याचं पुढारी न्यूजशी बोलताना सांगितलंय. उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर वाढू लागलेला आहे आणि त्याच्याच शीतलहरीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये होतोय. महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक शहरांमध्ये थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलाय. 10 अंशाच्या खाली थंडीचा पारा घसरल्याचं बघायला मिळत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शेकोट्या आणि उबदार कपड्यांपासून थंडीचं संरक्षण करावं लागतं. एकूणच जर बघितलं तर 21 जानेवारीपर्यंत हा थंडीचा जोर कायम राहील अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळं आणखी 3 दिवस राज्यामध्ये हुडहुडी पाहायला मिळणार आहे.